सर्वांना जय हरी. आज पुण्य पावन दिन आहे. खरं तर जलदेवी राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची आज जयंती आहे आणि या जयंतीच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं पाण्याचं काम व्हावं, त्यामुळे यासाठी संत, शासन आणि समाज या सगळ्यांचे प्रतिनिधी इथे एकत्रित येऊन या अहिल्याबाईंच्या त्र्यंबक रोडची जी बारव आहे तिची पाहणी करण्यासाठी आणि तिचं पुनर्जीवन करण्याचा प्रक्रिया सुरू करण्यासाठी इथं जमलेत. आपण या सगळ्यांशी चर्चा करूया. या सगळ्यांच्या संगनमतानं खरं शाश्वत विकास तेव्हाच होतो जेव्हा हे तीनही घटक एकत्र येतात, संत, समाज आणि शासन. या तिघांच्याही प्रतिक्रिया आपण घेऊया आणि या बारवेच्या पुनर्जीवनाच्या निमित्तानं शाश्वत विकासाला सुरुवात करूया. पंडितजी, काय सांगाल? आज अहिल्याबाईंची जयंती आहे आणि त्या योगानं त्यांनी बनवलेल्या या बारवेत उभा राहून याला परत पुनर्संजीवनी देण्याचा योग आपल्याकडनं होतोय. आपण असं समजूयात की आपण जी आता परिक्रमा केली गोदा टू नर्मदा, तर त्याचाच एक भाग याला समजूयात आपण. आणि आज आजच्या दिवशी आपण हा संकल्प करूया का ही बारव आपण हिला पूर्ववत कसं करता येईल या दृष्टिकोनातून आपण आज सुरुवात करूया. शासनच नाही तर अगदी संयुक्तिक जे मंत्रालय, जलसंपदा विभाग, मान्य गिरीशजी महाजन यांचे विशेष कार्य अधिकारी संदीप जाधव हे पण आपल्या सोबत आहे. शासनाच्या वतीनं आपण त्यांची प्रतिक्रिया घेऊया, नेमकं त्यांच्या काय मनात आहे. संदीपजी, काय सांगाल? मनोजी, धन्यवाद. मी पहिले आपले आभार व्यक्त करतो की आपण आज आम्हाला राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या 321व्या जयंतीनिमित्त त्यांनी त्र्यंबकेश्वर नजीक उभारलेल्या बारवाच्या ठिकाणी पाहणी करण्यास आणले. ही बारव जितकी प्राचीन आहे तिचे आज आपण अवस्था बघतो आहे की येता जाता जे पर्यटक आहेत किंवा देवभक्त किंवा जे इथं येणारे वारकरी आहेत त्यांच्यासाठी ही बारव केलेली होती. त्यांचं नियोजन त्यावेळेला ठरलेलं होतं की यांच्यासाठी हे करायचं, परंतु आज आपण याची सुस्थितीत निगा राखू शकलो नाहीत आणि त्यामुळे अशी परिस्थिती झालेली आहे. आपण या जयंतीच्या निमित्ताने शासनाचा प्रतिनिधी म्हणून आणि माननीय नामदार गिरीश महाजन साहेबांच्या एक गोष्टी म्हणून मी तुम्हाला आश्वासित करतो की नक्कीच आपण शासनाकडे ही बाब मांडू आणि याच्यात कसं पुनर्जीवन करून या विहिरीला पाणी आपल्याला उपलब्ध करून देता येईल असा प्रयत्न आपण सर्व करू. संतांच्या अभ्यासानं शासन याला पुनर्जीवित करेल, पण या सगळ्या प्रवासात समाज म्हणून एक सामान्य माणसाला काय वाटतं आपण ते विचारूया टिळे काका. टिळे काका, आज शक्यतो ह्या यंत्रणा एकाच वेळी अशा प्रसंगी येत नाही. सो आज अहिल्याबाईंच्या जन्मदिवसाच्या निमित्तानं पाण्यावर अभ्यास करणारे लोक, शासनाचे प्रतिनिधी तुम्ही आहात. काय वाटतं तुम्हाला, याचं काम होईल तर कसं होईल किंवा काय विचार आहे तुमच्या डोक्यात? सर्वांनी जर एकत्र समन्वयाने केलं तर नक्कीच होईल. आणि हा जो पुरातन ठेवा आहे आणि ज्या उद्देशाने त्यांनी राजमाता अहिल्यादेवी होळकरांनी जो उद्देश ठेवून ही बारव तयार केली होती तो आज आपण परत पुनर्जीवित करणं ही काळाची आणि येणाऱ्या पिढीला दाखवण्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे. तर मित्रांनो, त्र्यंबक रोडला असलेल्या या बारावीचं पुनर्जीवनानंतरचं रूप जर बघायचं असेल तर त्याआधी आता काय अवस्थेत आहे हेही बघणं तुमच्यासाठी निश्चित महत्त्वाचं असणार आहे. तर या बारवेला भेट द्या. त्र्यंबक रोडला ही बारव जुनं स्वामी समर्थ केंद्राच्या आधीच्या भागाला उजव्या हाताला आहे. त्र्यंबकला जाताना जुना स्वरूप बघितल्याशिवाय बदललेला स्वरूपाचा आनंद घेणं योग्य ठरणार नाही. त्यामुळे तुम्ही एकदा निश्चित भेट द्या. जय. थोडं सुद्धा डॅमेज नाही. इथे उगलं नाही, याच्यात काही हे झालं मोठी असेल दोन दगड लावणं काय का नाही अशक्य नव्हतं. लावले नाही इकडे. हा ना, मग तिथं लावले नाही, तिथं काय जड जात होतं नाही, पण ते काहीतरी आहे धोरण त्याचं. त्याला उकरून काढावं लागेल. करून वाढवू शकतो. त्याला आडवा बोर केला. हो, त्याच्यात ना असंही पाणी येत असतं. अजूनच